या गावच्या सरपंच संगीताताई कांबळे, रासपचे अध्यक्ष शिवाजीरावजी कुराडे, त्याचप्रमाणे आमचे कैलास पाटील सहकारी, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरचे सन्माननीय फडतरे आणि सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, आज आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी ज्या गेल्या महिन्यात देहरोड जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीमधून निवडून आल्या शिवसेनेच्या चिन्हावर, त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 29 तारखेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि ह्या मतदान होत असताना आपण पाहतो की निवडणुकीचं वातावरण तापलंय, बाहेर पण तापलंय, गरम ऊन आहे आणि राजकारणाचं सुद्धा वातावरण तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोप चालू झाले, पण मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, ही निवडणूक आरोप प्रत्यारोप करण्याची नाही आहे, ही निवडणूक स्थानिक प्रश्नावरची नाही आहे, ही निवडणूक देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर भारत देश येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय कामगिरी करतो, भारत देशाची कमान येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणाच्या ताब्यात जाणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आपण सगळेजण पाहतो, आज जगाच्या पाठीवर सगळीकडं अशांतता आहे, सगळ्याच ठिकाणी दहशतवाद मोकाळलेला आहे आणि अशा ठिकाणी प्रत्येक देशामध्ये दहशतवादाची सावटं सगळ्यांना आपल्याला दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारत देश एक संपूर्ण आशिया खंडामध्ये एक सामर्थ्यवान देश म्हणून उभा राहिला आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांनी आपलं नेतृत्व केलं, देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं भारताला जगाच्या पाठीवर प्रतिष्ठा आणि मान मिळालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे आपल्या देशाची प्रतिष्ठा राखून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवायचं आहे. कारण नरेंद्र मोदींना बसवायचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 5 वर्षात देशाचा कारभार करत असताना अतिशय पारदर्शी कारभार, एकाही रुपयाचा भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा लागू शकत नाही, अशा प्रकारची स्वच्छ कामगिरी. त्या तुलनेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की काँग्रेस सरकारच्या काळामध्ये 10 वर्ष मी समोरून त्यांना बघितलं. मी त्यावेळेला लोकसभेमध्ये सदस्य असताना प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक मंत्र्याचा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होताना सगळ्या देशानं पाहिलं. म्हणून खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींच्या हातामध्ये ही सत्ता दिली आणि सत्ता दिल्यानंतर कायापालट पहा. माझ्या मतदारसंघामध्ये मी 15 वर्ष काम करत असताना सुरुवातीचे 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामधला मी खासदार होतो. दुर्दैवानं माझ्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी एकही रुपयाचा निधी काँग्रेस सरकारकडनं मिळाला नाही. परंतु जेव्हा माझं हे सरकार आलं, भाजपच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाला न्याय मिळाला. कोट्यावधी रुपयाची विकास कामं मंजूर झाली, कामं पूर्ण झाली, कामं चालू आहेत. उदाहरण द्यायचं असलं तर खेड सिद्दरचा रस्ता जो गेले 15 वर्षापासून जी आपली मागणी होती, तो 1800 कोटी रुपयाचा रस्ता, त्याचं जवळजवळ 1350 कोटी रुपयाचं काम झालं. 10 वर्ष त्या कामासाठी मी सरकारच्या मागे लागलो होतो काँग्रेसच्या. 1 रुपया एक दमडा पण त्या सरकारनं त्या कामासाठी न देता आज 30 मंडळी माझ्यावर टीका करतात की खेडला ट्रॅफिक होतं. कारण खेडला ट्रॅफिक होतं, चाकणला ट्रॅफिक होतं, या ठिकाणी ट्रॅफिक होतं. ही पापं जी आहे हे सगळं पाप आणि हे सगळ्याचा जबाबदार काँग्रेस सरकार आहे. कारण 10 वर्षाच्या त्यांच्या काळामध्ये 1 रुपया दिला नाही, या प्रकल्पासाठी निधी दिला नाही. तो निधी आमच्या सरकारच्या माध्यमातून मिळतोय. आज आपला पुण्यानगर रस्त्यावर मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, 225 कोटी रुपयाचं टेंडर मंजूर झालंय. काही प्रमाणामध्ये त्या रस्त्याचं काम ही आचारसंहिता झाल्यावर चालू होईल. अशी अनेक कामं, त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प असेल, 7500 कोटी रुपयाचा प्रकल्प. 15 वर्ष मी मागणी करून सुद्धा कधी 10 वर्ष त्याच्या काळामध्ये काही दिलं नाही. पण आमच्या सरकारनं हा 7500 कोटी रुपयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, या प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्याहून निघालेली रेल्वे नाशिकला अवघ्या 2 तासामध्ये पोहोचेल अशा प्रकारचा एक आगळा वेगळा रेल्वे प्रकल्प आपण मंजूर करून दिला. ही सगळी कामं करत असताना मला जो फरक जाणवला की काँग्रेसच्या काळामध्ये काही काम नव्हता, या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये प्रचंड विकास कामं झाली.
शेतकऱ्यांच्या योजना झाल्या, आयुष्यमान योजना असेल, मुद्रा लोन योजना असेल, कर्जमाफीची योजना असेल, पंतप्रधान किसान सन्मान योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असेल, या सगळ्या योजना गोरगरिबांच्या खात्यावर डायरेक्टली पैसे देण्याचा, भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचा प्रयत्न या सरकारनं केलेला आहे. आणि या स्थानिक पातळीवर तुम्ही मला खासदार म्हणून गेले 10 वर्ष ह्या परिसराचं नेतृत्व करत असताना माझी कामगिरी आपण पाहिली आहे. गावागावामध्ये विकास कामाच्या माध्यमातून मी पोहोचलोय. आपल्या ह्या परिसरामध्ये असं एकही गाव नाही की गेल्या 10 वर्षामध्ये मी फंड टाकला नाही, असं एकही गाव नाही. आपल्याच गावांना किमान 6-7 वेळा निधी टाकून अनेक माध्यमातून कामं मी केलेली. मग खासदार निधी असेल, जिल्हा नियोजन मंडळाचा निधी असेल, बजेटचं काम असेल, ही सगळी कामं या परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळं करत असताना गावोगावी संपर्क, प्रत्येक गावाच्या प्रत्येक कुटुंबाशी आपण अडीअडचणीला धावून जाण्याचा मी गेले 10 वर्ष प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला माहिती आहे या गावानं माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान केलेलं आहे. आणि ह्या वेळेला तर परिस्थिती त्याच्यापेक्षा चांगली आहे. आणि मला खात्री आहे की कोरेगाव किमान ह्या परिसरातल्या जनतेनं हा निर्णय अगोदरच घेतलेला की 90%च्या वर मतदान शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला करायचं असा निर्णय झालेला आहे. परिस्थिती चांगली आहे, बोलण्यासारखं बरंचसं काही आहे. पण मला माहिती आहे माझ्या बांधव उन्हामध्ये अजून बऱ्याचशा गावाचा दौरा करायचा आहे, इलेक्शन जवळ आहे. एवढीच विनंती करेन की येणाऱ्या 29 तारखेला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. पुन्हा एकदा मला धनुष्य बाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा, एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.